मैं अंकल आपको एक सवाल करूं, एक प्लेयर अगर आपको चूज करना पड़े, मुंबई का किंग कौन टेनिस बॉल क्रिकेट का? दीपक शाह। क्या बात, बिल्कुल दीपक शाह। हारी हुई बाजी को जीतना जानता था वो। ओके, हारी हुई बाजी को जीतना जानता था, ऑलराउंडर था, कैप्टन था, ऑलराउंडर था। हारी हुई बाजियों से एक नहीं कई जीती है दीपक शाह। सगळ्यात सरस जो मला मनापासून आवडला तो ऋषी वैद्य। मुंबई टेनिस क्रिकेटचा बादशाह अविनाश जाधव। ओमकार देसाई ऑल टाइम फेवरेट। उमेश मांजरेकर विदाउट अ डाउट, विदाउट अ डाउट. As they say, when you're born in this city, you're born to compete. जेव्हा तुम्ही या शहरामध्ये जन्म घेता तेव्हा तुम्ही स्पर्धात्मक जगामध्ये आलेला असता. हे फक्त क्रिकेटसाठीच नाहीये, जीवनाच्या सगळ्या पैलूमध्ये हे शहर आपणास उत्कृष्ट बनवत असतं. हे शहर आपल्याला आकार देतं, हे शहर आपल्याला कठीण बनवतं. आणि मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणारे संघ किंवा खेळाडू सुद्धा स्पर्धात्मक पद्धतीने क्रिकेटचा खेळ खेळत असतात. म्हणूनच आपण म्हणतो ना, मुंबईचा तो ॲटिट्यूड, तो खडूस ॲटिट्यूड ह्या मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधूनच आलेला आहे. बरं, तू आता एवढं बोललास की मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटरनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या, पण काय लेगसी, काय वारसा तुम्ही लोकांनी, म्हणजे मी तुला असं म्हणेन कारण तू म्हणजे त्या पिढीतला आहेस, आताच्या पिढीत नाही खेळत, तर तुम्ही लोकांनी काय वारसा, काय लेगसी मुंबई क्रिकेटला दिली? लेगसी म्हणजे सगळ्यात प्रथम मी म्हणेन की पहिलं तर खडूसगिरी दिली आम्ही. खडूसगिरी, एक क्रिकेट मुंबईचं खूप खडूस आहे, म्हणजे इझिली हार न मानणार आहे असं आहे. त्याच्यात म्हणजे उदाहरण आता जर द्यायचं झालं खडूसगिरीचं, म्हणजे जे आम्ही मोठमोठे प्लेयर बघत आलो त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर पुढे जे आमच्या सोबत खेळले, तर एक नाव मी एकदम मनापासून घेईन, कारण तो पोरगा आमच्या बरोबर खेळता खेळता डेव्हलप झालेला आहे, ओमकार देसाई. म्हणजे त्यांनी जो खडूसगिरी आमच्या नंतर दाखवली स्पेशली, कारण मी नंतर हळूहळू काही प्रॉब्लेम्समुळे किंवा एज फॅक्टर असो किंवा त्याच्यामुळे आपण एक सर्टन टाइम नंतर यू हॅव टू टेक रेस्ट, की बस झालं, भरपूर खेळलो. पण तो अजूनही खेळतोय, फिट आहे आणि नडतोय. म्हणजे तो बोलतात ना की खडूसगिरी असते ना बॉम्बेवाला, की आपण सोडायचं नाही, कारण आपण शिकवलंय सगळ्यांना क्रिकेट, मी तर असं म्हणेन. आज कोणी असू दे, कुठूनही येऊ दे, पण मला तर असं म्हणायचं की मुंबईनी भरपूर जणांना भरपूर शिकवलंय. लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो, तर खडूसगिरी शिकवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रोफेशनलिझम आली. प्रोफेशनलिझम की आधी कसं होतं की हरल्यावर असेच जायचे घरी, पण नंतर पर्सनली मी असा विचार केला की असं का, पोरांनाही पैसे भेटायला पाहिजे ना, कारण एखादा पोरगा जर येतो, एखादा पण जॉबलेस असेल किंवा क्रिकेटवर सगळं चालत असेल, तर ती गोष्टी आली प्रोफेशनलिझम क्रिकेटमध्ये. आणि आता ती लेगसी चालली आहे, व्यावसायिकता आली क्रिकेटमध्ये. आणि अशी आली की तेव्हा फक्त हारलो की असेच जायचे, पण आता नाही. आता आजकालची पोरं बघा डिमांडिंग आहेत. आणि का नसावं, माझं एक स्टेट मध्ये का नसावं, बिकॉज एवढं ट्रॅव्हल करून हे लोक खेळतायत आणि जनरेशन गॅप मध्ये ह्या चेंजेस होतच राहणार आणि याच्या पुढे अजून पैसे येतील. आणि जर तुमच्याकडे कॅलिबर आहे आणि तुम्हाला जर स्पॉन्सर बोलवत आहे, तर माझं एक्झाम्पल, मी कधी कोणाला सांगत नव्हतो मला बोलवा खेळायला. जसं मी ऑल ओव्हर इंडिया खेळलो, आउटसाइड इंडिया खेळलो, दे वर यूज टू कॉल मी ना, की बा तुम्ही या, खेळा आमच्यासाठी, परफॉर्म करा. म्हणजे ती एक गोष्ट मला वाटतं आपण या नवीन पिढीला दिलेली आहे. अच्छा, तर मी असं समअप करेन, तू असं म्हणालास की तुमच्या पिढीने मुंबईच्या क्रिकेटर्सला खडूसपणा दिला आणि तुम्ही लोकांनी प्रोफेशनलिझम दिला, व्यावसायिकता, की पैसे घ्यावे. टेनिस बॉल क्रिकेट इतना फेमस हुआ या इतना जिंदा है ना, तो सिर्फ और सिर्फ मुंबई की वजह से ही है. क्रिकेट होता था, गुजरात में भी होता था, अदर स्टेट में भी होता रहेगा, यूपी में भी होता रहेगा, दिल्ली में भी होता रहेगा, कहीं भी होता रहेगा. बट जो लेवल का क्रिकेट मुंबई में था वो कहीं नहीं था. और मुंबई क्रिकेट इतना फेमस होने के बाद बाहर गांव से लोग यहाँ पे आने लगे. जैसे तू भी जानता होगा कि एक टाइम तक तो सिर्फ मुंबई के प्लेयर्स ही आपस में पूरे मुंबई में खेलते रहते थे, या मुंबई के बाहर नजदीक में पुणे या जहां भी खेलते थे. लेकिन ये बाहर से प्लेयर आना कब शुरू हुआ? जब मुंबई का क्रिकेट कॉम्पिटिटिव हो गया, कंपटीशन बढ़ गया, मुंबई में प्राइज मनी बड़ा होने का शुरू हो गया. सुप्रीमो चषक जब से शुरू हुआ, वहां से तो टेनिस बॉल क्रिकेट का पूरा चार्म ही बदली हो गया. इस तरफ में सुप्रीमो चषक होता था, वहां पे रतन बुआ पाटिल, वहां से ही मतलब पूरे मुंबई से ही
क्रिकेट मतलब मुंबई ने क्रिकेट को जूम कर दिया, जूम. चंदू नमस्कार. मी असं म्हणेन की क्रिकेटला जास्त जवळून पाहणारा सध्याचं व्यक्ती म्हणजे चंद्रकांत शेटे. कारण तू एवढे टुर्नामेंट करतो, एवढा प्रवास करतो, हॅट्स ऑफ. म्हणजे कमालीची गोष्ट आहे. आणि तू मूळचा मुंबईकर असल्यामुळे पण तुला बाहेर खूप वेळा पाहायला मिळतं. तुझं स्टेटस नेहमी आज पुण्याला आहे, इकडे आहे, तिकडे आहे. तर मला एक सांग, तू मुंबईचं क्रिकेट सुद्धा पाहिजेस. मुंबईच्या क्रिकेटचा परिणाम हा बाहेरच्या क्रिकेटवरती झाला आहे का? नक्कीच झालंय. कारण माझं भाग्य आहे, मला मुंबईचं क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. मुंबईमध्ये माझी टीम सुद्धा होती, किंवा अगदी वयाच्या 14-15 वर्षापासून मी सुद्धा क्रिकेट खेळतोय. म्हणजे ते क्रिकेट, ते आत्ताचा क्रिकेट हा प्रवास तर मुंबईचा पाहिला तर त्या क्रिकेटचा अर्थातच भारतीय टेनिस क्रिकेटवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. कारण स्वाभाविकच सुरुवातच आपल्या मुंबईमधून या टेनिस क्रिकेटची झाली, आजपासून 50-60 वर्ष मागे गेलो तर. परंतु इतर ठिकाणी देखील या मुंबईच्या क्रिकेटचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव स्वाभाविकच पडलेला आहे. जसं आपण टेनिस क्रिकेट ज्यावेळेला बाल्यावस्थेत होतं, ज्यावेळेला मुंबईवरून सुरुवात झाली, ते मुंबईतीलच किंवा मुंबईमध्ये आलेल्या कित्येकांनी आपापल्या गावात नेलं, आपापल्या जिल्ह्यात नेलं, आपापल्या राज्यात नेलं. म्हणजे तो टेनिस क्रिकेटचा जो विस्तार झाला ना, तो मुंबईमधून सुरू झाला आणि आता सर्वदूर मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात, महाराष्ट्रभर, आणि आता आपण पाहतोय अख्ख्या भारतात, काश्मीर पासून कन्याकुमारी आणि मुंबईपासून मणिपूर पर्यंत मुंबईचं हे क्रिकेट, टेनिस क्रिकेटचं आपण पाहतोय. आणि त्याच्यामध्ये मुंबईचा सिंहाचा वाटा आहे नक्कीच मी म्हणेन. पण मला असं सांगायचं, ओके, तू जसं म्हणाल हा वारसा आपण सोडलेला आहे, टेनिस क्रिकेटचा वारसा आपण म्हणजे मुंबईकरांनी सोडलेला आहे. पण आज आपण पाहतो तर मुंबईतच स्पर्धा नसतात, मुंबईचे खेळाडू नसतात. आज ISPL ला सुद्धा फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मुंबईकर असल्यामुळे म्हणजे द बिगेस्ट प्लेयर ज्याला प्रभाव दिला गेला तो करण अंबाला, तो मुंबईचा नव्हता. तर त्यामुळे मग आपण कुठे मागे पडतोय का? आपण मुंबई क्रिकेटची पंढरी असून आपण मागे पडतोय का? थोड्याफार प्रमाणात मी म्हणेल पडतोय मागे. परंतु आजही मुंबईच्या क्रिकेटर्सचा, जसं सर तुम्ही म्हटलात, बोलबाला आहे. गेल्या काही वर्षात क्रिकेटची स्वरूप बदलली. एक कालखंड असा होता नॉकआउट मॅच व्हायच्या. आता जर पाहिलं तर प्रीमियर लीगच्या मॅचेस पुढे येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईचं जे क्रिकेट ज्यावेळेला ऐन भरात मुंबई ज्यावेळेला असताना 90% क्रिकेट हे मातीच्या खेळपट्ट्यांवर खेळलं जायचं. आणि आता जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा येऊ लागल्यामुळे 90% क्रिकेट हे टर्फ क्रिकेटवर होतंय, गवताची ज्या खेळपट्ट्या त्याच्यावर होतं. मग तो जो कालखंड होता मुंबईच्या फिरकीपटूंचा, वैशाल लांगणे, सुनील इंदुलकर, आपण संदीप दबडे, भरत मेहर, म्हणजे खूप सारी नावं घेता येतील. तर त्यांचा जो ते जे क्रिकेट होतं ते बऱ्यापैकी मातीवरचं होतं. आणि आता काय झालं की गेल्या काही वर्षात या टर्फ क्रिकेटमध्ये म्हणजे आणखी सानप वगळता किंवा एखाद दुसरा आणखी गोलंदाज वगळता स्पिनर गोलंदाज आहेत, त्यांना म्हणजे तेवढ्या प्रभावी खेळपट्ट्या मिळत नाहीयेत. त्याच्यामुळे मुंबईचे जे फिरकीपटू आहेत ते कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळत आहेत. परंतु मुंबईचे फिरकीपटू तयारच होत नाही, किंबहुना तयार होत नाहीयेत एखाद दुसरा अपवाद वगळता. परंतु मुंबईतून एक पॉझिटिव्ह गोष्ट गेल्या काही वर्षात आणखी पाहायला मिळते की मुंबईत आजपासून तुम्ही 15 वर्षापूर्वी की मी काय किंवा तुम्ही काय, मुंबईतील फास्टर बॉलरची नावं विचारायचं एखादा माग पटकन सांगितलं आली असते, कारण एवढेच फास्टर होते मुंबईमध्ये. परंतु आता असं झालंय, फिरोज चांगली गोलंदाजी करतोय, ऐश्वर्य सुर्वे त्यांच्या जोडीला आहे, बिलाल आहे, मणिरत्नम सूर्या येतोय, सुमित आवटे आहे, आणखी काही चिताकेमचे 3-4 गोलंदाज आहेत ते पुढे येताना पाहायला मिळत आहेत. काही नावं माझ्याकडून राहूनही जातील. परंतु जे मधल्या 4-5 वर्षात जे आपण थोडंसं बॅकफुटला गेलो होतो त्याचं कारण होतं मुंबईचे स्पिनर्सचा अभाव. परंतु आता स्पिनर्स जरी त्या मोठ्या तुलनेत अनिकेतचं नाव आवर्जून घेऊ किंवा आणखी 2 नावं येतील, परंतु त्यांची उणीव हळूहळू मुंबईचे फास्टर्स भरून काढू लागलेले आहेत हे मला जाणवत आहे. क्या बात आहे. म्हणजे तू असं पहिलं व्यक्ती असशील जो असं म्हणतो की मुंबई आता बॉलर सुद्धा प्रोड्यूस करू लागलेले आहेत. तर ही खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. अनिकेत, मला सांग की मुंबईचे जे गोलंदाज आहेत ते आजकाल आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आणि तू एक मुंबईचा स्पिनर गोलंदाज आज बाकी आहेस असं मी म्हणेन. सगळेजण तुझंच नाव घेतात. तर मुंबईत स्पिन गोलंदाजी बंद होण्याचं कारण काय? ॲक्च्युली स्पिन गोलंदाजी बंद ॲक्च्युली झालेली नाही आहे. सगळेजण सिच्युएशनच्या हिशोबाने बॉलिंग टाकतात, सेफ बॉलिंग टाकतात. म्हणजे विचार काय करतात, बघा आता प्रत्येकाला जिंकायचं असतं,
तर कधी कधी काय विचार करणारे बॉलर्स आहेत की बाबा मी स्पिन टाकला तर 6 आहे, त्यापेक्षा मी यॉर्कर टाकतो, 1 रन जाऊ दे, 6 बॉलला 6-7 रन जाऊ दे आणि मॅच जिंकण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे आजकालचे काही बॉलर्स आहेत ते स्पिन बॉलिंग प्रिफर नाही करत. ओके, पण ज्या पद्धतीने आता चाललं आहे की गोलंदाज नाही आहेत मुंबईत, अनफॉर्च्युनेट आहे, कारण आपण मुंबईचं क्रिकेट बघूनच मोठे झालो, सगळ्यांना पाहूनच. सुन्या म्हणा, संदीप दळवी म्हणा, आणि सगळेच, करुणा म्हणा, आऊ म्हणा, भरत मेहर, सगळेच लेफ्ट आर्म रायटी सगळेच, भरत पतलासारखा फिरवणार होता. पण हे परत कधी पाहायला मिळू शकतं का? माझी तर इच्छा आहे की स्पिन बॉलर्स झाले पाहिजे आणि जर ते बनतील तर आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. तर मी सर्वांना तेच सांगेन की स्पिन बॉलर जे आहेत त्यांनी स्पिन बॉलिंगच करावी आणि त्याच्यावरती तुम्ही स्पिन बॉलिंग टाकून प्रॅक्टिस करून त्याच्यावरती तुम्ही स्वतःचा एक विश्वास जमवा आणि मग तुम्ही कुठच्याही मैदानात स्पिन बॉलिंग टाकू शकता. मातीच्या विकेटवरती आणि सिमेंटच्या विकेटवरती फरक पडतो हे आपल्याला सुद्धा माहिती आहे बॉल फिरायला, पण त्यावेळेला काय केलं पाहिजे स्पिनर? आय थिंक तेव्हाही सगळ्यांनी स्पिन बॉलिंगच टाकली पाहिजे. कधी कधी काय होतं माहितीये का की आपण एखादा बॉल स्पिन टाकायला जातो तर तो कधी कधी स्पिन होतो आणि कधी कधी नाही होत. सो तो बेनिफिट आपल्या बॉलिंगला आहे, म्हणजे बॉलरला बेनिफिट आहे. हा, किंवा एक स्किट होतो किंवा थोडा लो राहतो किंवा कधी कधी एकदम चांगल्या स्पॉटवर पडला तर तो स्पिन पण होतो आणि टॉस पण होतो. तो ह्या गोष्टी बेनिफिट आहेत. आणि म्हणजे बोलतात ना की सिमेंट विकेटवरती स्पिन होत नाही. नवीन बॉल थोडा कमी स्पिन होतं, पण हलका जो थोडा सेमिन्यू बॉल असतो ना तो थोडासा अजून चांगला रोल केला किंवा चांगला स्पिन केला तर तो होतो. आता मला मी काही वर्षांपूर्वी मला असं वाटायचं की नाही होत, पण आता जसं जसं मी पुढे क्रिकेट खेळत गेलो, मातीचा विकेट, सिमेंटचा विकेट, टर्फ विकेट, ग्रासवाला विकेट, तर त्याच्यावरती थोडं टाकून किंवा मग टीमचे जे कॅप्टन्स असतात, कीपर असतो किंवा एक्सपिरियन्स प्लेयर असतात आपल्या 11 किंवा 15 प्लेअरमध्ये, ती लोक मला स्वतः सांगतात किंवा अरे असं नको टाकू, तसं टाक तर स्पिन होतो. तर आणि मला कसं आहे माहिती काय, प्लेयर लहान जरी असला किंवा मोठा जरी असला त्याच्याकडनं मला काय शिकायला मिळेल किंवा तो काही चांगलं सांगतोय तर त्या गोष्टी मी जास्त फॉलो करतो. आणि स्पेशली मी जुन्या प्लेयरला अजूनही फॉलो करतो. ही म्हणजे असं नाही, प्रत्येकाची चॉईस आहे की मी कोणाला फॉलो करावं कोणाला नाही, पण मी जुन्या प्लेयरला अजूनही फॉलो करतो. तुझा बॉलिंगचा आयडल कोण? माझ्या बॉलिंगचा आयडल अभिजित बोरकर आहे. ओके. पण अभिजित बोरकरची बॉलिंग बघण्याच्या अगोदर मी सर सुनील इंदुलकर, सर संदीप दळवी, सर भरत मेहर आणि राजेश तळाचिलकर, राजेश तळाचिलकर, आऊ ह्यांना मी बघितलंय. कारण की मी जेव्हा छोटा होतो मी फक्त क्रिकेट बघायचो आणि मी आमच्या मैदानात खेळायचो. पण जेव्हा मी क्रिकेट खेळायला लागलो तर मला एक माझा पार्टनर मिळाला, म्हणजे तो माझा सिनियर आहे, पार्टनर असं नाही बोलू शकत, पण त्याच्यासोबत खेळलो तो अभिजित बोरकर आणि तो कायम राहील. म्हणजे माझ्या एजच्या हिशोबाने तोच राहील आणि लेजंड्स मध्ये हे जे आहेत ते आहेत. आपण म्हणतो खेळ बदललेला आहे, खेळ एका वेगळ्या स्तरावरती जाऊन पोहोचलेला आहे, पण याच्या मागचं खरं कारण म्हणजे बदललेला ऍटिट्यूड, बदललेला अप्रोच आणि मानसिकता. जर माझ्या झोनमध्ये बॉल आहे तर मी व्हेरी फर्स्ट बॉल पण मारतो. माझं अप्रोच सिम्पल आहे. जर माझ्या रेंजमध्ये बॉल आहे तर मी तो बॉल, पहिला बॉल मग तो 6 असला तरी मी 6लाच मारायचा प्रयत्न करणार. असं नाहीये माझं की मी गेलो तर मला 1-2 बॉल मी तो घेईन, वेळ घेईन, असं काही नसतं माझं. जर मी त्या 12 बॉलमध्ये खेळतोय पॉवर प्ले तर माझी ड्युटी आहे माझ्या टीमला ऍटलिस्ट 20-25 रनचा स्टार्ट देणं. तो 12 बॉल महत्वाचे असतात. आमचं काम होतं की 4 ओव्हरला 6 ओव्हरला ऍटलिस्ट बॉलर रन करून द्यायचं. नंतर मग खालचे बॅट्समॅन येऊन जरा जे होतं आमच्याकडे पॉवर हिटर ते पुढे मग स्कोर पुढे घेतील. सो बिंग अँड बॅटर आमचं काम होतं की स्ट्रॉंग फाउंडेशन देणं, सिंगल डबल्स. माझा अप्रोच एकच असायचा की वरच्या 4 विकेट काढाव्यात. वाचण्याची गोलंदाजी करण्यापेक्षा वरच्या 4 विकेट तुम्ही संपवलात तर मॅच अगोदरच तुम्ही जिंकता. विकेट काढणं महत्वाचं असतं, वाचायची बॉलिंग करणं त्याला क्रिकेट नाही बोलत आहे. तुम्ही तुमचा अप्रोच दाखवा की मला त्या समोरच्या बॅट्समनला आउट करायचं आहे, ते तुम्हाला काय करता येईल हे आपण स्वतः गोलंदाजाने ठरवायचं असतं. वरच्या 4 विकेट गेला का मॅच जवळजवळ आपण अर्धी अधिक जिंकलेलो असतो. पण माझा अप्रोच तोच असायचा की वरच्या विकेट काढणं हे माझं काम असायचं.
आताचं क्रिकेट थोडं फास्ट झालंय, त्यामुळे चांगल्या बॉलला पण रन्स येतात, तर थोडी वाचायचीच बॉलिंग जास्त बॉलर्स प्रिफर करतात. तू काय प्रिफर करतोस? तर मी पण तेच प्रिफर करतो जास्त करून, की शॉर्टर फॉर्मॅट आहे, शॉर्टर फॉर्मॅटमध्ये जास्त करून वाचायचीच बॉलिंग प्रिफर करतो. पण अशी सिच्युएशन येते की जेव्हा आपल्याला विकेट्स पाहिजेत, कारण मी दोन्ही क्रिकेट खेळतो, लेदर पण आणि सीझन पण, तर लेदर आणि टेनिस सॉरी. तर टेनिस बॉल आणि लेदर बॉल मध्ये खूप डिफरन्स आहे. लेदर बॉल मध्ये ऑलवेज मी प्रिफर करतो की मी विकेट काढू, भले रन्स गेले तरी माझा अटॅकिंग अप्रोच असतो. टेनिस मध्ये थोडा वेगळा अप्रोच आहे, सिच्युएशन प्रमाणे टाकायला लागते, काय सिच्युएशन काय त्या हिशोबाने मी टेनिसला म्हणजे तसं अप्लाय करतो. थोडी कधी कधी उलटी बॉलिंग टाकावी लागते, यॉर्कर बॉलिंग किंवा पेस बॉलिंग टाकावी लागते. ती बॉलिंग टाकून मॅचेस जिंकवलेल्या आहेत किंवा आम्ही चांगले टायटल्स मिळवलेले आहेत, पण ती मला कधी सॅटिस्फाय नाही झाली माझी बॉलिंग. मी तुला क्लिअर विचार, तुझा आजच्या तारखेला हातात बॉल दिला, मी स्पिन बॉलिंग वरतीच, मी स्पिन बॉलिंगच प्रेफर करतो. किती पण काही झालं ना, म्हणजे बघा कधी कधी काय होतं की एखादा बॉल फास्टर वन टाकावा लागतो, तो माझा व्हेरिएशन आहे म्हणून मी तो टाकतो, पण मी स्पिन बॉलिंगच प्रेफर करतो एनी टाइम, छोटं मैदान असू दे मोठं मैदान असू दे. मला एक सांग की पण आपण जसं बाहेरचं क्रिकेट बहरताना बघतोय तेवढं मुंबईचं क्रिकेट बहरत नाहीये, हे तर मान्य करावं लागेल. पण आपण जर पुढे जर दूरदृष्टी अशी दाखवली किंवा पाहिलं तर काय आपल्याला पुढे जाऊन मुंबईत परत ते सुगीचे दिवस पाहायला मिळतील का टेनिस बॉल क्रिकेटसाठी? नक्कीच, मी तर म्हणेल ते दिवस पाहायला मिळेल आणि मी प्रचंड आशावादी आहे. मुंबई म्हणजे हृदयात मुंबईच आहे आणि हृदयात मुंबईसाठी धडकत असतं. तर त्याचं अजून एक कारण आहे सर, आजही तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, त्या ठिकाणी स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद असेल, त्या ठिकाणचे प्रेक्षक असेल आणि मुंबईचे प्रेक्षक असेल, कोणीही नो डाऊट सांगेल मुंबईचा प्रेक्षक हा न्यूट्रल प्रेक्षक असतो, जो चांगला खेळणार त्याच्यासाठी टाळ्या वाजवणारा असतो, पाहुण्यांचा आदर करणारा असतो. हे सुद्धा मुंबईने कित्येक वर्ष दाखवलंय. मग छोटी 20,000ची स्पर्धा मुंबईत असू देत, त्या ठिकाणी उड्या पडतात प्रेक्षकांच्या आजही. त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटला जो महत्वाचा जो गाभा लाभलाय पहिल्यापासून, तो म्हणजे प्रेक्षक, तो आजही मुंबईमध्ये आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर स्पर्धांच्या इकडे येईल मी. गेल्या काही वर्षात स्पर्धाचं प्रमाण कमी झालंय. त्याचं कारण आता गेल्या 8-10 वर्षात प्रीमियर लीग आल्याच सर. आता प्रीमियर लीग आल्यामुळे आयकॉन सिस्टीम सुरू झाली. आयकॉन सिस्टीम मध्ये प्रत्येक प्रमुख संघाचे 1-2 खेळाडू बाहेर जाऊ लागले. टीमचे मेन प्लेअर बाहेर जाऊ लागल्या कारणाने टीमचं जो महत्वाची गोष्ट म्हणजे टीम बनत नाहीये आणि महत्वाच्या कालखंडामध्ये ते बाहेर गेल्यामुळे आणि प्रत्येक ऑर्गनायझरला काय पाहिजे ते प्रॉपर टीम पाहिजे. तर प्रॉपर टीम येणार करून संघाचे महत्वाचे खेळाडू बाहेर खेळतात, एकतर बाहेरच्या राज्यातल्या मोठ्या स्पर्धा खेळतात किंवा प्रीमियर लीग खेळतात. त्यामुळे ते संघ बनत नाहीयेत आणि मधला जो कालखंड आहे म्हणजे 7-8 महिन्याचा जो प्रमुख सीझन आहे त्याच्यात आपल्याला म्हणजे डिसेंबर जानेवारी तर नाहीच नाही, परंतु आपल्याकडे आजही एप्रिल मे मध्ये इतर ठिकाणी टुर्नामेंट ज्यावेळेला नाही होत त्यावेळेला मुंबईत होत आहेत. आणि यावर्षी मी आवर्जून सांगेल मुंबई आणि रिजन मध्ये 1 लाखापेक्षा मोठ्या जवळपास 25 स्पर्धा झाल्या, ही जमेची बाब सांगेल. यावर्षी रबर बॉल क्रिकेट आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्याचं एक प्रमुख कारण सगळे खेळाडू उपलब्ध असणं हे सुद्धा होतं. म्हणजे ही एक जमेची बाब आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मुंबईतील स्थानिक क्रिकेटकडे आपण येऊयात. स्थानिक क्रिकेट जर मोठं करायचं असेल तर जसं आपण सगळ्यांनी मिळून मुंबई प्रीमियर लीग चालू केली गेल्या 3 वर्षात. मग खूप सारी नावं घेता येतील ज्या मुंबई प्रीमियर लीग मधून बॉलर्स आले, काही युवा बॅटर्स आले आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला जे कदाचित प्रोफेशनल क्रिकेटवर त्यांना कोणी संधी दिली नसती, परंतु त्या प्लॅटफॉर्ममुळे ते आता हळूहळू पुढे येऊ लागलेत आणि त्यातली बरीच नावं आहेत की आता यावर्षी चांगला परफॉर्मन्स इतर ठिकाणी देखील देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आणि त्याचबरोबर आता काही ठिकाणी स्टेशन वाईज टुर्नामेंट होत आहेत, त्याच्यामधून देखील आपल्याला चांगला आउटपुट मिळणारच आहे. किंवा अजून कोण काही नवीन मुंबईसाठी प्रयत्न करत असेल तर आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. तर मुंबई ही क्रिकेटची पंढरी राहिली आहे आणि माझं मत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन सुरू राहतात. मुंबई रणजी संघाचंच घ्या, लगातार जिंकत असतो, मध्ये 4-5 वर्ष बॅकला जातो, परंतु मुंबई पुन्हा एकदा टॉपला येतेच ना. तसं आपल्या टेनिस क्रिकेटचं सुद्धा आहे. मुंबईचा प्लेअर हा कोणत्याही ग्राउंडवर परफॉर्म करू शकतो, कोणत्याही स्टेटमध्ये परफॉर्म करू शकतो, कोणत्याही कंट्रीमध्येही त्या कंडिशन्सला अडॅप्ट करून ठेवू शकतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण असं देतो की मुंबईत जेव्हा डिफरंट टाईपचे ग्राउंड आहेत मुंबईत, काही ग्राउंड असे आहे की कव्हरला 6 आणि बाउंड्री आहे, लेग साईडला मारायचंच नाही, मग लेग साईडचा बॉल इथे मारणं, 2 बिल्डिंगच्या मध्ये खेळणं. फॉर एक्झाम्पल मांडवी जे टुर्नामेंट आम्ही खेळायचो, म्हणजे ते बिल्डिंग त्या 2 बिल्डिंगच्या मध्येच फक्त समोर 6
आणि वरती 4-6. बाजूला बिल्डिंग लागलं की रन होणार नाही, कारण एकदम क्लोज फिल्डर 11 उभे राहायचे. आणि चॅलेंजिंगच होतं. म्हणजे मुंबईचे कंडिशन्स असे होते की प्रत्येक प्लेअर ग्राउंड अडॅप्ट करून स्वतःचं स्किल त्यांनी पुढे आणलेलं आहे क्रिकेटर लोकांना. की काही असे खेळ होते पॅक ग्राउंडचे किंग त्यांना म्हणायचे, असेही होते. फॉर एक्झाम्पल आमच्या राहुलमध्ये विकास घाटकर म्हणून होता, तो पॅक ग्राउंडला आमचा ओपनर असायचा. असं होतं. म्हणजे पर्टिक्युलर टीम मध्ये असे त्यांचा एक साचा होता की छोट्या ग्राउंडसाठी हे बॅट्समन, मोठ्या ग्राउंड हे बॅट्समन, असे म्हणजे चॅलेंजिंग होतं क्रिकेट मुंबईचं. आता तू जसं म्हणालास की चॅलेंजिंग होतं, मुंबईचे क्रिकेटर कुठेही अडॅप्ट करायचे, पण आताचं जे क्रिकेट आपण बघतोय म्हणजे दिल्ली धमाका म्हणा किंवा गुजरात म्हणा, हे जे इकडचे जे प्लेयर ज्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात त्या संख्येने आपल्याला मुंबईचे क्रिकेटर्स नाही पाहायला मिळत असं मला वाटतं. बरोबर बोललास, माझ्या मनातलं बोललास एकदम. त्याचं कारण असं आहे की मुंबईत टीमच नाही राहिल्या. टीम्स आधी कशा होत्या, मुंबईत टीम्स होत्या, म्हणजे एरिया वाईज टीम्स होत्या, प्रोफेशनल टीम्स होत्या. मुंबईमध्ये लोकल क्रिकेट जास्त होतं. प्रोफेशनल क्रिकेट तर होतंच, पण लोकली होतं. प्रत्येक एरियामध्ये टीम होतात, चांगले चांगले प्लेयर्स होते टीम मध्ये. आणि आता असं झालंय की तो एक आपला म्हणजे एक आपला काय बोलू त्याला आता, म्हणजे स्पॉन्सर्सचे प्रॉब्लेम आहे की प्लेयर्सचा प्रॉब्लेम आहे ते मला अजून त्याचं गणित कळलेलंच नाहीये. पण जास्त प्रोफेशनलिझम आल्यामुळे काही टीम्स तयार होत नाहीत. आणि मला असं वाटतं की लोकल प्लेअर जे प्रोफेशनल प्लेअर झाले त्यांचं काय दुर्लक्ष होतंय का आपल्या लोकल टीमकडे, असं येऊ शकते ना. श्रेयस, मी हे म्हणेन की आज निर्विवादपणे तू मुंबई टेनिस क्रिकेटचा मोठा प्लेअर आहेस. तर मुंबई क्रिकेटनी तुला काय असे एलिमेंट्स दिले ज्याचा फायदा तुला झाला या लेवलला जाण्यासाठी? मुंबई क्रिकेटने सर्वप्रथम तर एक मला सक्सेस प्लेअर कसा होतो हे मुंबई क्रिकेटने शिकवलं. कारण की आपण बंद ग्राउंड मध्ये खेळतो किंवा तुम्ही पॅक ग्राउंड मध्ये खेळता किंवा लाईट बॉल झाला, हार्ड बॉल झाला, तुम्ही सर्व प्रकारचे बॉल प्रॅक्टिस करताय. तर मुंबई क्रिकेटने असं झालं की सक्सेस भेटत गेलं, कारण तुम्ही कुठल्याही ग्राउंडवर खेळू शकता. असं नाही की बाहेर तुम्ही रेड बॉलने खेळताय. परत बंद ग्राउंड मध्ये असं असतं की सिच्युएशन अशी येते की काही काही बॉल जात नाहीये. परत मुंबई क्रिकेटमध्ये सगळ्या बॉल टाईपचे आपण खेळतोय. MRI झाला, 10x झाला, फुल टॉस, सिक्सर, हे खूप सारे बॉल आहेत. तिथे व्हरायटी ऑफ क्रिकेट बॉल तुम्हाला भेटतात चॅलेंज करायला. तर असा अप्रोच पॉझिटिव्ह झाला की तुम्ही कुठलाही बॉल असून दे मी 6 मारेनच, असा अप्रोच मला इथे मुंबई क्रिकेटने बिल्ड केला. ओके, आता मला एक सांग की तू बाहेर किती क्रिकेट खेळतोस आणि मुंबईत किती क्रिकेट खेळतोस? शक्यतो मी आता मुंबईत फार कमी क्रिकेट खेळत चाललोय आणि बाहेर कंटिन्युअसली मॅचेस असल्यामुळे कंटिन्यू बाहेरच आहे मी. कारण का? कारण असं झालंय की आता मुंबईत टुर्नामेंट बाहेर राहिलं नाही. कारण की आता इंटरव्ह्यूज बघत झालं तर 1 लाख 2 लाख इंटरव्ह्यू झाली. आणि पहिलं मुंबईत असं होतं की 1 लाख 2 लाख म्हणजे खूप मोठी टुर्नामेंट असायच्या. पण मागे 2 वर्षामध्ये असं झालंय की फार मुंबई क्रिकेट कमी झालंय आणि बाहेर क्रिकेट वाढत गेलं. कारण प्रत्येक स्टेटमध्ये क्रिकेट म्हणजे चॉईस प्रत्येकाची असं झालंय की आम्हाला टुर्नामेंट ठेवायची आहे. तर प्रत्येक वेळेला प्रत्येक ऑर्गनायझर काय विचार करतो की मी टुर्नामेंट ऑर्गनाईज करेन, मी ठेवेन. तर 10 लाख 15 लाख 20 लाख 25 लाख पण टुर्नामेंट होत चाललेत बाहेर, आणि मुंबईमध्ये तशा होत नाहीयेत बाहेर तशा. ओके, तू जेव्हा आता बाहेर खेळून येतोस आणि त्याच्यानंतर मुंबईत एखाद दुसरी टुर्नामेंट असते, कधी कधी मी बघितलं 50,000 1 लाख 25,000 पण खेळायला जातोस, तर तुला काय फरक जाणवतो जेव्हा तू मुंबईत येऊन परत क्रिकेट खेळतोस? फरक असा आहे की ते इझी वाटतं आल्यानंतर. कारण की बाहेर तुम्हाला टफ चॅलेंजिंग बॉलर्स आहेत किंवा बाहेरचं क्रिकेट थोडंफार वेगळं आहे. म्हणजे मुंबईत आपल्याला माहिती आहे की लिमिटेड बॉलर्स आहेत किंवा लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे, जाऊन तुम्हाला हिटच करायचंय. पण मुंबईमध्ये क्रिकेट आपला अंदाज आलेला असतो. कारण तुम्ही बरेच वर्ष स्टार्ट तुम्ही मुंबईतून करता, तर 4-5 वर्ष मला अंदाज आला असतो विकेटचा, काय विकेट करणार आहे काय नाही. पण बाहेर तुम्हाला डिफिकल्ट आहे की काय विकेट रोल करेल तुम्हाला माहिती नसतं. सो बाहेर जाऊन थोडं टफ क्रिकेट ॲज कम्पेअर टू मुंबई. पण मुंबईमध्ये खेळायला जी मजा आहे ती कुठेच नाहीये. सो मी भले ते 20,000 असून दे, 15,000 असून दे किंवा 1 लाख असून दे, मी एनी टाइम फ्री जेव्हा असेल तेव्हा मुंबई क्रिकेट खेळायला जातोच. काय असं वाटतं की मुंबई क्रिकेटमध्ये जास्त मजा आहे, जास्त सॅटिस्फॅक्शन आहे असं तू जसं? हो, नक्की सॅटिस्फॅक्शन आहे. कारण की जी आपण सुरुवात करू लहानापासून की आपल्याला माहिती आहे की क्रिकेट काय ऍक्च्युअली शिकवलं गेलं आपल्याला, क्रिकेट कसं आहे. कारण की मी जे लेजंडला बघायचो, भरत सरांना झालं किंवा आता माझ्या मागचे प्लेअर ओमकार देसाई झाले, यांना मी बघायचो क्रिकेट खेळताना, तेव्हा तर खडूस क्रिकेट होतं. म्हणजे असं नव्हतं की कुठल्या मॅचला त्यांनी सोडलंच नाही. भले 6 बॉल 5 रन असून दे किंवा 6 बॉल 30 असून दे, मी बघितलं त्यांना की त्यांनी कुठल्या पण मॅच कधी पण चेंजेस झालेले आहेत. सो मुंबई क्रिकेट खेळताना मला फार आनंद होतो की मी जाऊन खेळतोच ते क्रिकेट. ओके, तू जेव्हा बॅटिंगला जातोस श्रेयस, तेव्हा तुझा अप्रोच काय असतो? माझा अप्रोच एकच असतो की जाऊन मला सिक्सेस मारायचेच आहेत. पण का असं? कारण की मला माहिती आहे की माझ्या टीम मध्ये माझा रोल आहे की हार्ड हिटरचाच आहे. मला मोजके 10-12 बॉलच भेटतात. तर 10-12 बॉल मध्ये मला एवढं असतं की मी 4-5 6 कन्वर्ट करेन आणि माझ्या टीमला मी जिंकवेन.
तो फिर मेरे को बता कि दहीसर मतलब मुंबई का हर एक विभाग जो है वो इंपॉर्टेंट है टेनिस बॉल क्रिकेट के लिए। सो और हर एक विभाग ने कुछ ना कुछ कंट्रीब्यूशन दिया है। दहीसर का क्या कंट्रीब्यूशन रहा है मुंबई टेनिस बॉल क्रिकेट में? दहीसर का कंट्रीब्यूशन, सबसे बड़ा कंट्रीब्यूशन तो थॉमस दहीसर का है। इतना बड़ा प्लेयर इंडिया को मिल गया। दहीसर क्रिकेट को मेरे से पहले अगर जिंदे रखने वाला एक आदमी का नाम मैं पक्का लेना चाहूंगा, मतलब जिसने दहीसर का क्रिकेट जिंदा रखा टेनिस में भी और लेदर में भी, वो दयानंद शेट्टी, दयान्ना। तो दयान्ना के साथ में क्रिकेट खेलता था। और दहीसर का कंट्रीब्यूशन बोलेंगे ना तुषार, तो जब मैंने टीम दहीसर बॉयज शुरू किया तो विरार, नालासोपारा, वसई, भाईंदर, उस तरफ बॉम्बे से ज्यादा टूर्नामेंट होते थे उस टाइम पे। तो वहां से हम लोग ने शुरू किया, फ्रैंकी, नयन, वो सब लोगों को लेके शुरू किया। और उसके बाद तो पूरा बॉम्बे खेले। तो एटलीस्ट एक नाम दहीसर बॉयज एक अलग सिंबल दे दिया कि हाँ, दहीसर करके कोई जगह है जहां का एक टीम है। और विपिन भाई जटाकिया, थॉमस डायस, मेरे नाम से शायद इतना फेमस नहीं हुआ रहेगा, लेकिन थॉमस के आने के बाद पूरे टेनिस क्रिकेट में इंडिया में किसी को भी पूछो दहीसर, तो कोई भी बता देगा कि हाँ वो थॉमस का टीम ना। तो इतना फर्क पड़ा। और मुंबई क्रिकेट को दहीसर से क्या मिला, तो एक अच्छा टीम मिला, अच्छा प्लेयर मिला, हर टूर्नामेंट में पार्टिसिपेट करने वाला एक टीम मिल गया कि टूर्नामेंट कहीं भी है दहीसर को इसका एंट्री तो रहेगा ही रहेगा। सिर्फ थैंक यू फॉर ज्वाइनिंग मी, कमिंग। थैंक यू सो मच तुषार भाई। मेरे को सबसे पहले ये बता कि आजकल जो क्रिकेट हम देखते हैं टेनिस बॉल क्रिकेट, उसमें जैसे पहले मुंबई 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 हुआ करता था, आज बाहर की टीमों का नाम ज्यादा आगे आता है या टॉप ऑफ द माइंड रहता है, इसका रीजन क्या है? हमारे मुंबई के क्रिकेट को देख के बाहर वालों ने सबने शुरू किया कि क्रिकेट ऐसा भी होता है, वैसा भी होता है। अभी हम हमारे क्रिकेट को इनिशिएटिव नहीं लेते। अभी हम सोचते हैं कि हमारा मुंबई का क्रिकेट और ऊपर जाना चाहिए, लेकिन जब तक हम सपोर्ट नहीं करेंगे प्लेयर्स को, नए न्यू कमर्स को, जितने भी है सब साथ में, तो वो चीज़ हम वापस मुंबई में ला नहीं सकते। बाहर का इसलिए क्रिकेट बड़ा हो गया है मुंबई से लेके। मेरी नज़र में मुंबई का क्रिकेट अभी थोड़ा लेवल डाउन हो गया है, बिकॉज जो बाहर की सब टीमें है वो सब देखती है मुंबई के प्लेयर्स को। तो मेरे को एक बता दो, ओके, सो बाहर का क्रिकेट अपने से थोड़ा सा बेटर हुआ है या बड़ा हुआ है, क्या उनका क्वालिटी हमसे बेहतर है? क्वालिटी देखा जाए तो मुंबई से बेटर क्वालिटी किधर बाहर है नहीं। मुंबई के पास जो क्वालिटी है, बॉलर्स ले लो आप, बैट्समैन ले लो, अच्छे से अच्छा फील्डर्स ले लो, मतलब क्वालिटी बॉलर्स, बैट्समैन एंड फील्डर्स जो मुंबई में आपको मिलेंगे वो बाहर इतने नहीं मिलेंगे। बाहर गिने चुने आपको मैक्स 20 to 25 मिलेंगे, लेकिन मुंबई में आपको 100 से 150 प्लेयर्स मिलेंगे जो क्वालिटी वाले हैं मुंबई में। तो फिर बाहर की टीम जीतती है ऐसा देखने में आता है, वो क्यों? बाहर की टीम इसलिए जीतती है, देखो वो भी तब तक जीतेगी नहीं जब तक उनका जो साइड में मुंबई के प्लेयर्स ऐड नहीं होंगे। ओके, उनके साइड में मुंबई के भी प्लेयर्स ऐड होते हैं, 2 या 3 मुंबई के प्लेयर्स ऐड होते हैं। फॉर एग्जांपल मैं आपको एक दिल्ली धमाका की बात कर लेता हूँ। दिल्ली धमाका में क्या होता है, जब तक उनके साइड अच्छा था, ऐसा नहीं कि जगत अच्छा है, करण खेलता है, संजू खेलता है, सरोज खेलता है, लेकिन उनको बॉलर जो हमारे टीम में खेलता था विक्की बोयर, वो उनमें खेला। किरण पवार जो महाराष्ट्र के बैट्समैन है, अच्छा उसने स्टार्ट दिया है, उनको दिल्ली को भी उसने जो दिल्ली के लिए किया है वो कोई और ने किया नहीं, उसने उसका भी हाथ है दिल्ली को ऊपर लाना में। ओके, और विक्की बोयर का भी हाथ है। और जब इनका पीरियड खत्म हुआ, वो लोग ने यूज किया उन लोग को, एंड देन बैक टू द बेस, जो मुंबई में वो लोग फिर मुंबई में आ गए। मतलब ये हमारे प्लेयरों को भी समझना चाहिए कि हमें क्या, हमारी आंखें खुलनी चाहिए कि हम क्या कर रहे हैं। हम मुंबई में खेलते हैं, हमारी मुंबई की टीम को अगर उनके सामने रिप्रेजेंट करेंगे तो टफ से टफ फाइट भी देंगे हम, और नॉकआउट से नॉकआउट भी कर सकते हैं, बहुत अच्छा क्रिकेट उनके साथ खेल सकते हैं। ऐसा नहीं कि हम उनको इजीली पिन डाउन कर सकते हैं, लेकिन एक फाइट, अच्छा फाइट बैटल हो सकता है इनके साथ में अगर हमारे प्लेयर हमारा साथ दे तो। ओके, तो क्या आज उनकी टीम हमसे बेहतर है ऐसा बोल रहे हैं? जी बेहतर तो देखो क्या होता है ना, बेहतर इसलिए है क्योंकि उनके पास एक कॉम्बिनेशन है, उनके पास एक जूट है। मतलब भले एक आदमी चलाता होगा या 2 आदमी चलाता हो, लेकिन वो सुनते हैं। एक टीम कॉम्बिनेशन के हिसाब से बैठ के वो लोग एक काम करते हैं,
हमारे इधर क्या हो जाता है कि हमारे प्लेयर्स अगर एक टीम में अगर 7-8 प्लेयर आ जाते हैं, वट एवर, हम पहले बताओ एक टूर्नामेंट में घुसने के लिए सबको कंबाइन करना पड़ता है, कॉम्बिनेशन बिठाना पड़ता है कि ये इसमें अच्छा है, ये उसमें अच्छा है, ये इसमें अच्छा है, लेकिन जब तक कॉम्बिनेशन बैठेगा नहीं हम वो टाइटल तक पहुंच नहीं सकते। तो सब में हमारे कहीं ना कहीं हमारे प्लेयर्स में ईगो है एक दूसरे को लेके, अगर वो कम कर देंगे ना तो मुंबई का क्रिकेट और मुंबई के प्लेयर्स बहुत ऊपर जाएंगे। अशरफ, तुम ये बोल रहे हो कि दिल्ली धमाका की जो साइड है उनको मुंबई के प्लेयर्स का सपोर्ट मिलता है तभी वो टाइटल मारते हैं, दैट इज व्हाट यू वांट टू से? जी ऑब्वियसली दैट्स, मेरी नजर में ये ट्रू है। जैसे कि देखो वो टेनिस क्रिकेट का वो जो इंडिया कप होता है, इंडिया कप 2.0 जो हुआ था, उसमें आपने खुद ने देखा होगा कि जो महाराष्ट्र की बेस्ट टीम गई थी 2, महाराष्ट्र ए महाराष्ट्र बी, आपके आंखें खुद की गवाह है कि वो 2 फाइनलिस्ट कौन सी टीम थी, महाराष्ट्र ए और महाराष्ट्र बी। वहाँ के जितने भी प्लेयर्स थे सबने खेला है वो टूर्नामेंट, जो अपने अपने साइड से खेल के आए हुए। वो जब तक एक होके भी आएंगे तो हमारी जो क्वालिटी के जो 20 to 25 प्लेयर्स थे दोनों फाइनलिस्ट में आई है और उनको सबको हराया हुआ है। तो देखना आप ये चीज को, अगर हमारे कोई प्लेयर उनमें जाएंगे तो डेफिनेटली वो जीतते हैं, अगर उनके प्लेयर हमारे प्लेयर उनमें नहीं जाएंगे तो देखो उनका हाल क्या होता है। यू नो, एक कॉम्बिनेशन टूट जाता है उनका कि ये मेरे साथ झूठता, अभी ये मेरे अगेंस्ट डाल रहा था, उसको मेरा वीकनेस पता है, तो ये मेरे को क्या बॉल डालेगा, ये मेरी बॉल क्या बॉल पे विकेट लेगा। और जब हमारे प्लेयर्स उनके बॉलर्स को फेस करेंगे तो हमारे बैट्समैन को भी फर्क पता है कि वो क्या बॉल करने वाला, क्योंकि वो रेगुलर खेलते हैं उनको, तो ये डिफरेंस आ जाता है। तो आप खुद देख लो कि मतलब जब हमने महाराष्ट्र की टीम ने वहां जाके कोलकाता में जाके फाइनल मारा है इंडिया कप का, मतलब मुंबई महाराष्ट्र के प्लेयर्स की क्वालिटी आज भी नंबर 1 है। ऑफ कोर्स आज भी नंबर 1 पे, आगे भी रहेगी, लेकिन ये चीज को हमारे जो मुंबई के प्लेयर्स अगर हमारे आंखें खोल दे तो बट ऑब्वियसली हमारा टेनिस क्रिकेट जो और लेवल पे अच्छा जाएगा। ओके टेनिस क्रिकेट ने जो एक दूसरे को एक दूसरे से कनेक्ट किया, एक दूसरे का पहचान बनाया। सपोज मैं आज यहाँ बैठा हूँ और मैंने 20 साल टेनिस क्रिकेट को दिया, 25 साल से टेनिस क्रिकेट खेल रहा हूँ। अब मेरे को बॉम्बे के अंदर सपोज चर्चगेट में कुछ काम पड़ गया इमरजेंसी, तो मेरे मोबाइल में मैं खाली इतना सर्च करता हूँ क्रिकेट चर्चगेट, तो 10 नाम निकल आते हैं। मैं किसी को भी फोन करूँ, यार मेरा कोई बंदा वहां पे है, ऐसे ऐसे हो गया है, तो काम हो जाता है। ये मैंने मुंबई का बोला, पूना बोलो, कलकत्ता बोलो, दिल्ली बोलो, कहीं भी बोलो, तो टेनिस क्रिकेट ने एक दूसरे को इतना कनेक्ट किया है ना कि हर बंदे का मुसीबत के समय में एक दूसरे को हेल्प हो जाता है। क्या ये सबसे बड़ा प्लस पॉइंट है टेनिस क्रिकेट का।